12 13 फूट. काय हरवलं डेपुटी आमच्या इथं? हरवलं नाही बाबा. मग अरे रस्ता पाहत होतो. रस्त्याला काय पाहता, सगळं पाणी इथं येतं आमच्या दारात ढोस साचतोय. अरे झाल्या त्यासाठीच पाहत होतो. आता आहे ना कॉन्क्रिटीकरण रस्ता आलाय मंजूर होऊन. काही यो आपला आहे ना. बरं झालं डिपुटी भाऊ, लय पाणी साठत होतो, माझ्या डोकंच नुसतं काम ते करत होतं. मागच्या वेळेस तुमची मी बघितली ताई ना, मी म्हणलं आले या पाण्याने ना अरे तुमच्या घरात पाणी घुसत मला जरा चढ दिला ना रस्त्याला आणि थोडं पाणी इकडे काढून दिलं ना तरी हे होईल. आता नेमकं झालंय काय माहितीये का, रस्ता मंजूर झालाय तिथपर्यंत. म्हणजे किती मीटर? हे इथून जवळजवळ पूर्ण येशी बसून आहे ना आपल्या 1.5 किलोमीटर. हा 1.5 कशाचा रे, एवढा रस्ता मंजूर होत असतो का? 500 मीटर आहे आपल्या येशी पासून निघतो ना ती तेवढी कट जाईल. श्याम्याच्या दाराच्या अलीकडेच कट होतोय. नाही श्यामाच्या अलीकडे बराच अलीकडे कट होतोय इथं? इकडे. हा पण तुमची पाण्याची टेन्शन मिटत, कारण की तो जे पुढचा हे खांब आहे का हा तिथपर्यंत हे होतोय. तिकडचं पाणी तिकडे काढून देता येईल आणि इथलं पाणी तुमचं डायरेक्ट इकडे हे होईल. जाऊ दे हो डेपुटी, एकदा जर रस्ता झाला ना व्हायला काय डेपुटी तुम्ही ना. आज सकाळ सकाळ आनंदाची बातमी आहे बाबा आम्हाला. आयला नुसतं ऐकून घेतात पण कधी चहा पाच ना अहो चहा काय, आज तुम्ही जे म्हणाल गोड धोड काय असेल ते. तुपातला शिरा करू का? काही नको मला शिरा बिरा नाही आवडत. मी घरी खाऊन आलोय. मी आपलं चाष्टावरी म्हणलो ज्यावेळेस रस्त्याचं काम होईल ना तेव्हा तुमच्या दारात बसून चहा पिईन मी. उद्घाटन कधी करायचे? उद्घाटन रस्त्याचं उद्घाटन काय असतं, एकदा मंजूर होऊन आला का काम चालू झालं त्याला काय उद्घाटन. प्रत्येक रस्त्याचं उद्घाटन काय बसलं तर पुढारी आणावं लागते मला गोळा करून. डेपुटी इथे आहे ना 8 फूट जर रस्ता असला ना ते दारापर्यंत टाकायचं. म्हणजे 8 फूट नाहीये, 3 मीटरचा रस्ता आहे बरं का सगळा टोटल. हा जवळजवळ 9 फुटाचा रस्ता. ही जे पूर्ण आहे ना हे इथं वाढवलाय रस्ता आपण, कारण की पाणी असं नको व्हायला की मध्येच रस्ता व्हायचा साईडनी पाणी जायचं. आणि तो बसायचा वाड्या खेळत. नाही रोड झाला का हा. त्याच दिवशी मग आपण ना भजी आणि चहा हिथच बसून खाऊ. बरं चालते झाल्यानंतर काम आणि काम करताना ना ते लोक जे काही येते ना त्यांना काही बोल जोल नका बरं का. नाही. पाणी बिनी त्यांना लागलं त्या कामगारांना द्या. कुलप झाल्या. तोंडाला कुलप लावा नाही, तुम्हाला जसं पाहिजे तसं करून घ्या पण उगाच वाचा करू नका. आमचं हे करून द्या आणि ते करून द्या, मग काय होते ते लोक बिसणार देत. जाऊ का मी सांगतो. हा अरे काही म्हण ओ डेपुटीन लय भारी काम हा केलं. ना. अहो आपल्याला किती पाण्याचं त्याच्या मच्छर व्हायचे, वास मारायचा. हा किती अवघड आता होईल. गटारीचं टेन्शन नाही, पण पारे रास जर झाला ना त्या दिवशी आपण मस्तपैकी बाहेर आहे ना संध्याकाळी 8 वाजता बिल्प लावायचा आता बाहेर आणि चहा पाणी पिऊ हॉटेल सारखा. श्याम्या होय काय करतो इकडे खाली? काय म्हणतो आज लय खुश दिसतो. खुश? अयो माहितच नाही का आनंदाची बातमी? काय रे तुला आनंदाची बातमी कळालीच नाही का? आनंदाची बातमी? हा काय काय म्हणजे आपल्या घरीतला रस्ता मंजूर झाला नाही अड्या. असे होय. सिमेंट रस्ता. मला वाटलं तू गुड न्यूज आहे काय तुझी. गुड न्यूज म्हणजे तुझी यायला तुला तर कधी तेच आठवण म्हणजे साधारण खाता आम्ही चला बरं झालं बुवा, रस्ता मंजूर झाला ना तिथला. लय बरं झालं तुला सांगतो. लय वैताग व्हायचं रे मला बी. सगळं ते पाणी बिनी सगळं तिथून आमच्या पावसाळ्यात. दारात कसं डबकड सासायचं. हा ना राव बरं झालं भाऊ. त्या आईला कुठपर्यंत झालाय? कुठपर्यंत म्हणजे ते येतोय घराच्या अलीकडेच कट होतोय. म्हणजे माझ्यापर्यंत नाहीये. नाही तेवढाच मंजूर करून आणला डेपुटीने. तुझ्यापर्यंत आलाय? मग माझ्या दारातून पाणी की साचत होतं डेपुटीने आधी मस्त तुझ्या दारात करून घे. इथून या चौकापासून तर ते टिक पर्यंत. आईला टेपडीने करायचं तर सगळं करायचं ना राव मग तो रस्ता. काय लागला त्या नाकातले केस जायला माझ्या दारात होते म्हणून. तसं नाही रे बाबा, ते तर झालं म्हणजे होऊन जातो ना. पडला का मागे ताच पडतो रे. डेपुटी म्हणले चांगले ते साफसफाई करा दारातली तुम्ही टापक्यास ते उद्याच येणार आहेत कामाला. जातो भाऊ. डेपुटी हुशार आहे तू. स्वतःच्या वार्डात बरोबर लगेच स्वतःच्या दारातून जाल्याच्या दारापर्यंत लगेच रस्ता मंजूर केला. असं कुठं असते होय? काय मी बघा आपल्या मनाला एन्जॉय करायचं आहे. अरे बरं झालं तेजस तू भेटला. तुला कळलं का? काय? अरे आपला जो रोड नाही का ती कॉन्क्रीट मंजूर झालाय. चांगली गोष्ट ना. चांगली कशाची? त्या डेप्युटीने बरोबर त्यांच्या वार्डापर्यंत ठेवला तू. जाल्याच्या घरापर्यंत संपवतो आणि त्यांच्या घराच्या पुढे थोडासा. काय सांगता? हा आपण असं कसं करतील डेपुटी? तोच तो विषय आहे ना बाबा, म्हणून तर मी निघालो होतो. म्हणलं बोलावं त्यांना. बरं झालं तू भेटला. आता मला सांगा, आपण अर्ध्या रस्त्यात कॉन्क्रीट पर्यंत नाही तिथून काय चिखलांचे पाय भरत पुढे जायचं का? नाही शक्यच नाही, पॉसिबलच नाही ती गोष्ट. मग डेप्युटीला सांगू आपण हे असं जमणार नाही म्हणून. नाही करायचं बोलू तर ना पूर्ण आपण डेपुटीशी. हा पूर्ण करा म्हणायचं त्यांना आपण ते रोड. 100%. चल बरं तू लगेच जाऊ. इकडे आपण चाललं चला चला. कमाल डेपुटीचं असं नाही असं नाही करायला करायला पाहिजे ना.
राम 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 राम. काय चाललंय? राम राम म्हणा, लांब लांब ठेवा. अरे काय आता का लांब लांब काय ठेवलं? मग काय ते डेपुटी पटलं का तुम्हाला हे? काय राहिले सांगा ना आता, असं कोण वागल कधी पुढे? काय झालं काय? रस्ता मंजूर केला तुम्ही कॉन्क्रीटचा, आणि कुठपर्यंत केला? नेमकं आमच्या घराच्या अलीकडे संपवला. आली का बातमी तो यापर्यंत? आली म्हणजे मग येणारच ना. डेपुटी तिथून पुढे आम्ही काय त्या चिखला हे करायचं का जाऊन जायचं अरे का? तेजस, रस्ता मंजूर केला म्हणजे ह्यो सगळ्या सदस्यांनी मिळून एकत्र हे केलंय. मी एकट्याचं काय त्याच्यावर शिक्का मोरतो मी का? मला सांग, चौकापासून तिथपर्यंत पाणी जास्त हे का व्हायचं, ज्याला तिथं पाणी जास्त साचत म्हणून त्या तिथपर्यंत केलाय. म्हणजे बरोबर तुमचा वाढ जे संपवतो ते लगेच एंड झाला बा. अरे तुम्ही सगळ्या गोष्टी वाढवर कशाला आणता रे? नाही ते खरंच मला काय सांग मग? बरं, तो आहे पाणी साचत का? तो आहे पाणी साचत का? पाणी नाही साचत, पण पुढे मातीचे ना. सांग बरं मला, ते गटरी बिटरी आहे ते सगळे फुटलेले. अरे होणार आहे ना ते. हे आता ह्या निधीमध्ये आहे ना सगळ्या थोडा थोडा वापरावा लागतो. सगळा जर रस्त्यात घातला ना तर मग लय अवघड होतं. मी काय म्हणतो, तुम्ही ना वरून सुरू करा. बरोबर आहे की नाही तेजस? बरोबर आहे. पलीकडून सुरू करा, जे जिथून येईन तिथून येईन मग. अरे हे काय आडमुठेपणावानी काय धोरण आहे बरं? वरून चालू करा म्हणजे काय मग आपल्या घरचं आहे का सगळ्या गोष्टी? अरे जे बघावं लागत साऱ्या गोष्टी. मला सांग, वरून चालू केलं आणि परत पाणी आलं तिथे आणून टाकायचं का मग? मग पूर्ण करा ना मग. नाही तसं अरे होतं. तुझ्या इथं उतारे आणि तुमच्या इथं तुम्ही आता पेवर ब्लॉक वगैरे टाकून घेतले, तेवढा रस्ता देऊन करून ना. डेपुटीची गरज आहे म्हणून म्हणतो, बाकी काही नाही. अहो गरज आहे तर मी काय म्हणतो, सगळाच रस्ता डोक्यात होता आमच्यात, पण काही निधी दुसरीकडे वापरावा लागतोय. दुसरं काम एखादं बंद ठेवा आणि हे पूर्ण करून घ्या बरं तुम्ही. मला रस्ता एवढा चालू. आनंद झाला डेपुटी काम का चालू, इतका खुश होतो मी. मला आत्ता हे म्हणलं कळलं. हे बघा, जाल्या मागच्या वेळेस मला बघितलं मी, जाल्याच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं बरं का. तो बी होता. दोघं नवरा बायको रातभर पाणी काढत होते. त्यात एखाद्या गोरगरीबाची तिथं होत असलं तर काय हरकत आहे? अहो आमचं गोरगरीबाच्या दारात व्हायचा प्रश्नच नाही. आमचं काही म्हणणंच नाही. मग करायचं तर पूर्ण करा म्हणतो आम्ही. तिथून परत ते पाणी मग काय होईल माहितीये का? रस्ता होईल, पाणी तू म्हणून परत मागं लोंढा येईल आमच्या चिखल होईल. माझ्या मज डोक्यात होतं पूर्ण करायचा, पण एवढा निधी नाही आपल्याकडे. जेवढा उपलब्ध निधी आहे ना तेवढा करून घेऊ आणि पुढच्या ह्याच्यात मग तुमचा करून घेऊ. नाही डेपुटी जमणार नाही तर मग आमची हरकत राहील त्या रस्त्यात. कशाला? रस्ता होऊन देणार नाही अरे आम्ही. येडा झाला काय तू? हरकत राहायला का तू? काय दर गोष्टीला चेष्टा समजतो काय? नाही, चेष्टाचा विषय नाहीये. झाला तर सगळं होईल, नाही तर कोणताच होणार नाही. होय, खरंय की नाही रे? खरंय खरंय. हा, दुसरीकडे पहा तुम्ही तुमचं काय ते. काय उपयोग राव हे उगाच म्हणजे मग काहीतरी आडकाठी घालायची. अरे गावाच्या विकासासाठी तुम्ही थोडं तरी योगदान द्या. अहो डेपुटी ते राहिलं का तर माग राहतं ते काम तर पेंडिंग राहील नंतर मग. अहो नाही राहत मी शब्द देतो ना तुम्हाला. नाही, पुढच्या नको, तुमचं काम काढून घेतो म्हणून. मग तेजस एक अर्ज देऊन टाकू आपण हरकतीचा, विषय संपून जाईल. कशाला उगीच हे करत बसत आपण, पाणी लावत बसतो गोष्टीला. त्यांना कळत नाही आपण काय करणार आहे. तेजस तू शिकलेला आहे, ह्याच्या आम्ही डोक्यात जरा घाल. अरे दादा काही गोष्टी शासनाच्या गोष्टी थोड्या थोड्या टप्प्याने होत असतात. लगेच एक खटी नाही घ्या, लगेच घे गुळण घे पारसा. होतो टप्पा तर मग आमच्यापासून चालू करा. चल रे तेजस, हा टप्पा होतो तर आमच्यापासून चालू करा, नाही तर आमची हरकत आहे. चल तेजस, काहीतरी जास्त मारा बोलण्याची काढा अर्थ नाही. अरे काय बाबा या पोरांचं लयच अवघड आहे हो. या गावासाठी ना एकाचं चांगलं करायला जावं तर एकाला वाटतं मा वाईट करतोय. अवघड आहे आता. चांगला रस्ता मंजूर होऊन आलता, काय करावं आता? मग डोकं चालणार आता ह्याच्यावर. काय झालं बा? काय डेपुटी लय नाराज आहेत. जरा गोड तोंड करा. काय दोड तोंड करतो? कड तोंड केलं श्यामीने जायला माझं. आधी खरा हो, लय नाराज अरे असं. नको, जरा नको, जरा. नको. खा. अरे, चांगला रस्ता तो आहे तिथं व्हायला लागला होता. हा मग श्यामीने तेजसने आडकाठी घातली. कुणी श्याम्या काय म्हणतोय, तुम्ही बरोबर तुमच्या वार्डपर्यंत रस्ता आणला आणि तिथून पुढे रस्ता. मला सांगा आता वाढताण्याचा काय संबंध काय आहे? तुमच्या इथं पाणी साचत होतं म्हणून माझ्या डोक्यात होतं ते तुमचं करून दिलं. तुमच्या मागच्या वर्षी नवरा बायकोचे हाल बघितले म्या आणि सगळ्या सदस्य साया घेतल्या. म्हणलं बा तेवढा रस्ता होऊ द्या. हा. आता श्यामाच्या काय पुढचं उठायची गरज? काहीच गरज नाही. श्याम अजून काय मानला? म्हणला काय नाही, ते म्हणतो झालं तर सारा रस्ता होईल, नाही ते रस्ता करणार नाही, रस्ता व्हायचाच नाही. मी हरकत अर्ज देणार आहे म्हणतो. म्हणजे माझ्या दारा पुढून व्हायला लागला ना डेपुटी, म्हणूनच जळतोय तू. तो आहे दारापुढचं नाही काही त्याच्या डोक्यात, पण त्याला काय वाटतंय की बा सगळा रस्ता व्हावा मग त्याच्यापर्यंत. आणि मला सांगा आता जेवढा निधी आहे तेवढा तो वापरावा लागेल का? पुढच्या निधी टायमाला ते करू का करू वरून चालू कुठून? त्याच्या काय घरापासून? हो मग डबकडा माझ्या दारात तसंच अरे मग राहते. ते तर डोक्याला चिंता आहे माया, त्याच्यामुळेच मी म्हणतोय. पण त्याला वाटतंय की बा माझ्या वार्डातलं तू असल्यामुळे मी आधी रस्ता तुमचा करून देऊ राहिलो. याच्या डोक्याचं येते. माझ्या दारात माझं काय हरकत नाही, पण माझ्या दारात डबकड साधे तुम्ही माणसं तरी जातील का मग? आणि आता काय करावं? आता त्यांनी जर अर्ज दिला तर परत तो मग तसाच रस्ता पडून जाईल. बघ त्याला तुझ्या गोष्टीला समजून मी सांग. बघतो डोकं हाणतो. अय पारे ती बादली ठेवून चल बरं तिकडं. कुठं जायचंय? कुठं जायचंय म्हणजे श्याम्यान रस्ता आडीला तू होऊन द्या ना आपल्या ते रस्ता. कस काय? कस काय म्हणजे ते होऊन देणार नाही. मी पत्र बित्र करतो वर. चला. श्याम्याला आहे ना दाखव आपण कच का. ग्रामपंचायत औचित्यवाडी, माननीय सरपंच. माननीय ए श्याम्या तो कमून थांबेला रे रस्ता आमच्या दारातून होतोय तो.
आम्ही गेलो थांबिला भाऊ. मग काय संबंध काय तुमचा थांबायचा बरं? होतोय ना रस्ता, तुला काही गरज आहे का मध्ये खोंबे घालायची? अरे झाले पण पुढे किती अडचण येतील. पुढं पुढं आमच्या दारात डबकड साचत तवा पारी. तिथं मरणाचा चिक्कल होतो पावसाळ्यात, तिथं माशा घोंगत्यात, रात्रीचे मच्छर होत्यात, म्हणजे आम्हाला डेंगू होऊन मारायचंय का? हा म्हणजे काय मच्छर आम्ही सोडतो काय आणून त्यांना पाळायला? मग होतंय एखादं चांगलं काम तर होऊ द्यायचं ना. मग चांगलं बघवत व्हाय- कसं नाही तुम्हाला? अहो वहिनी चांगलंच व्हायसाठीच अर्ज करतोय आम्ही की बाबा करायचं तर पूर्ण करा. पूर्ण करा आणि आम्हाला तुमच्याबद्दल काही हरकत नाही. नाही, पण सगळा व्हावा अशी आमची इच्छा आहे तुझ्या फक्त. दारात चालला ना आमच्या पोटात दुखलेलं नाही हा. भाऊ, पण आमच्या दारातून बी जावा ना अशी इच्छा आहे आमची. आता झालं पुढल्या टप्प्यात डेपुटी म्हणले ना टाकीतो, मग तुमचं काय? पुढचं कोणी पाहिलं राजा? इथं 5-5 वर्ष काही गोष्टी होत नाहीत. बरोबर चांगलं माहिती गावात. श्याम्या डोकं फिरू नको बरं का, तुला रस्ता होऊन द्यावा लागेल. लोक फिरू नको म्हणजे मग? किती अर्ज लिही. भाऊजी अर्ज बिल तुम्ही काय कसं लिहायचं? लिहिता? काय संबंध आहे अर्ज लिहायचा? आमच्या तिथून रस्ता होतोय. मी तुझ्या नावाने अर्ज लिहित नाही, कळलं ना तुला? कोणाच्या सरपंचाला नावाने? लिहितोय. मी सरपंचाच्या नावाने होतोय ना रस्ता आमच्या वावरात. आमच्या दारातच आला दारात. तर ते कसं काय तुम्ही लगेच बोललं? लगेच डेपुटी भाऊला जाऊन कसं काय सांगितलं तुम्ही? डेपुटीला आम्ही हेच सांगितलं. काय सांगितलं आपण की रस्ता पूर्ण करा, आमच्या दारापासून सुरू करा. हा झाल्या तसं काही तुमच्याबद्दल नाही सांगितलं, ते तर म्हणले. ते नका समजून सांगू त्याच्या, तुलाही शिकलेला असतील तर तिकडं मुंबईला. हो डेपुटी ते जे आले ते श्यामेचे ते रस्त्यावरून तुम्हाला भांडणं चालू आहे दुकानापाशी. कुठं? दुकानापाशी श्यामरावच्या. अरे काय करावं जाल्याला आताच मी म्हणलो होतो जरा समजून घे, त्याला समजून सांगता ते वाद चालू केला का? रुपा वहिनी पण आहे, तेजस भाऊ पण आहे तिथं. लय भांडण चालू आहे. हा तुम्ही त्याला शिवाय त्या मिटणार नाही होते. बरं, एक काम कर, हे ना जुनं काढलंय, हे नवं आणलंय ना, हा. हे त्या राम्याला लिहून दे, त्याला म्हणा हे बसून टाक हा. बरं का? हा. तू जाय हा, आलो जातो तुझ्या मी. मिटून आलो ते सांगते काय म्हणते बघू. हा टप्प्याला होऊ द्या ना पण आमच्या दारात, पुढच्या टप्प्याला तुमच्या दारात करा. मग एक काम करा, या टप्प्याला आमच्या दारात होऊ द्या, पुढच्या टप्प्याला तुमच्या दारात हे करा. आमच्यापासून टाकलेले, आमच्यापासून अहो, मोजले. कळलं का तुम्हाला? त्यांना बघवण आहे, आपल्या दारात रोड चाललाय ते. अरे अरे डेपुटी झाला आले. का वाद चालू? अरे तो मला काही सांगावं का नाही? अरे ज्याला तुला मी नीट म्हणलो होतो त्याला समजून सांग, का भांडण करायला लागले तुम्ही? अहो, ते आरडाओरडा करतो आलेला डेपुटी, ते ओढून घेतलं, ते पत्र पण लिहून द्या रे, ते लिहून द्या ना आम्हाला काही. पत्र लिहितोय, बंद करतोय सगळा रस्ता. हे असे आडे पडत आहेत. नाही राव, तुम्ही लगेच अर्ज लिहायला घेतला, तुम्हाला कळायला पाहिजे आम्ही काही. डेपुटी मी तुम्हाला म्हणलंच होतं ना की अर्ज करणार आहे म्हणून. मी आज काही लपून छपून केलाय का आम्ही? हा अरे काही गोष्टी समोरच्याने मिटतात. अरे मला काय म्हणायचं श्याम्या, मागच्या वेळेस तुमच्या गटाराचे कामं करून दिले, त्यावेळेस आडा आला का? हो आम्ही आडे आलोत का? कोणी ती सदाभाऊ मला तिला वार्डले काम आम्ही करून दिले ना. आणि एका वार्डातले एक एक मार्गी लागू द्या ना. आणि ते जे अरे तुला अजून तू गाव किती राहिलेलं नाही दादा, जरी तुझ्या घरापर्यंत होत नसला तर पुढच्या रस्ता तुझा होणार आहे. हे बघा आता जर जाल्याच्या रस्त्यापर्यंत जरा जाल्याच्या घरापर्यंत रस्ता जरी झाला आणि जर तू दुसरीकडे दुसऱ्या वार्डात वापरला तर तुमचा कायमच पडत राहील ना ती. आणि पुढच्या वेळेस नाही आला निधी मग. अहो डेपोटी कुठून न झाला तरी रस्त्याने जावं लागणार आहे का नाही यांना? चांगला रस्ता होतो थोडाफार तर काय. किती पुढे रस्ता 50 ते 100 मीटर रस्ता राहतोय पुढून. हा किती त्याला किती घे होईन बघू ना आपण, पुढच्या वेळेस करून घेऊ ना, काय ते दुसऱ्या कामातलं उरलेलं करून घेऊ. आणि हे बघा जर तुम्हाला हाणून पाडायचं असलं तर बाकीचे सदस्य त्यांच्या वार्डात आता हे करणार आहे. तसं नाही हो डेपुटी, आम्हाला हाणून पाडायचा वगैरे काही हा. विषय नव्हता. आमची इच्छा होती बुवा आमच्या बी दारात व्हावं, दुसरं काय. बघा, हे गाव पातळीवरती प्रत्येकाला जास्त आकस असतो की बाई यांच्या घरापर्यंत झाला, माझ्यापर्यंत व्हायला पाहिजे होता, माझ्यापर्यंत येतो का नाही. येणार आहे ना, जरा दम धरावा लागत होतं काही गोष्टीला. होईन का नक्की? अरे होईल का नक्की म्हणजे मी तर शब्द देत नाही तुम्हाला, पण मी करून घेईन. बघ हाय का मग आपण असं शब्द डेपुटी लिहून म्हणजे देत निधी नाही. येईल का बाबा असं आमचं म्हणणं, परत येईल का निधी लवकर? हे करू ना आपण, नाही ग्रामपंचायत मग. आता देऊ राहिले तर निधी. मग लिहून द्या आम्हाला की पुढच्या 6 महिन्यात नाही तर वर्षभरात पुढचा रस्ता होईल. मग हाय की असं नाही? लिहून जर हे दिला, लिहून. लिहून नाही देता येत दादा. बघ बघ मी काय म्हणलं तुला, 5 वर्ष बी होणार नाही पुढचा रस्ता, मग काय अरे, करायचं? अहो पण जिथं होतोय तिथवर तर होऊ द्या ना, तेवढा तर फायदा आहे का नाही? आणि उद्या निवडूनच नाही आले सर या महिन्यामध्ये, मी काय आता मी पडलो आता. बघा. मग काय करू मी अरे, आता? तू काय चालला जर तरच्या गोष्टी करायला माणसाला सकाळचा संध्याकाळचा भरोसा नाही. माणूस जगन का मरत. रस्ता होत्या म्हणतोय मी, तर तुम्हाला शब्द देतोय ना मी करून घेतो म्हणून, का लिहून देऊ साऱ्या गोष्टी. नाही नाही हरकत नाही डेपुटी, पण प्लीज तुम्ही लक्ष घालून तेवढं प्लीज करून अरे घ्या मी आता. म्हणतो मी शब्द देतो ना, पुढच्या वेळेस मी करून घेतो म्हणून. अहो तेजस भाऊजी तुम्ही शिकलेले आहे की हो? हे बघ मी हो ना, मी- परकडपणे सांगतो, मी लिहून देत नाही, पण एवढा विश्वास देतो की पुढच्या वेळेस मी स्वतः उभा राहून पुढचं काम करून घेईन. मग त्यावेळेस मग कांदा राहा तुम्ही. आणि हे बघा जर असं तुम्ही आज वाद करीत बसले तर रस्ता होणार नाही, काय नाही, दुसरा निधी दुसरीकडे वापरला जाईल. आणि हाय ती परिस्थिती वाढायला चालू आहे. तुला सांगतो तो ताप सोपा आहे का? तिथून तुला गाडी आणता येते का? तुला लांबून जावं लागत आहे ना काही ज्यावेळेस पाणी जरा चला. पावसाळ्यात तर मला ते तळ्याकून जावं लागेल. हा. मग तूच जायशील ना त्या रस्त्याने. आणि अरे आपल्या उपर जातात, तुझं घर चांगलं आहे, तेजेचं घर चांगलं आहे, या बिचाराच्या घराला खिडक्या नाहीत, मच्छर होते, हे होते. हा त्याचं जोपर्यंत घरकुल मंजूर होत नाही तोपर्यंत जरा दम धारांदारशी एक एक वस्तू लागू द्या सोयीला.
चालतं डेपुटी तुम्ही म्हणता म्हणून, पण मग करा बरं का नक्की. नाही डेप्युटी करतील ना, डेप्युटीचं तेवढं आहे बोलतात मी म्हणजे. शब्द असा देतोय की पुढच्या निधीमध्ये तुमचं काम करून देऊ. आता वाद करू नका आणि गावाच्या याच्यासाठी आहे ना जरा कुठेतरी माघार घ्यायची का रे. हो तुम्हाला सांगितलं, तुम्हाला काय वाटतं की मी आहे ना सगळं माझंच बघतो आणि सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. मग गाव पातळीवर काम करायचं म्हणलं राजकारणात तर थोडं लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्याचा विचार करावा लागतो आणि दूरदृष्टी ठेवावं लागते. जरा शिका. नाही हरकत आणि तुला तर ग्रामपंचायतला उभं राहायचंय. नको भाऊ मग हा? कशाला उभा राहू. मी काय म्हणतो आता वाद घालू नका, जरा व्यवस्थित राहा. ते अर्ज मागे हा खुशाला अर्ज करायला निघाला होता. अरे देवा. हो तसं नाही रुपावहिनी, चल. अर्ज केला म्हणजे काय बरं, आता बोलायचं मिटलंय त्याच्यासोबत? ना, आता काय करू नका कुठं ना, तेवढं होतंय होऊ द्या. आमचा काही वाद थोडीच होता राव आपला. जाऊ दे शामराव. जाऊ दे डेपुटी म्हणलेत ना हा, आता होतील चल. होईल. हे बघ असं केलं ना तर कमी कमी शब्द तरी मिळाला आपल्याला. हा. नाही तर आपण असं काही केलं नसतं ना तर आपल्याला वारे सोडून दिला असता. सोडलं. आता जबाबदारी काहीतरी दखल तरी घेतील. म्हणते ना तरी बाबा मागचे हा ठीक आहे बा तू माघार घेतली होती, आता येतो बा करून तू. जाऊ दे बरं झालं त्या निमित्ताने. येऊ ना. हा, येऊ का? हा.